आजीने सांगितलं म्हणून मी त्यांना फुलांचा हार द्यायला गेलो पूजेसाठी. यांनी माझ्याकडे मान वरती करून डुंकून सुद्धा पाहिलं नाही. काय ऍटिट्यूड आहे का काय हा? हा म्हणजे माणसाने स्वतःची सेल्फ इमेज किती फुगवून ठेवायची. आता मुंगीच जर स्वतःला डायनॉसॉर समजायला लागली तर आपण काय करणार? काय म्हणते मी त्याला सांगून टाकणार आहे, माझं काही अडत नाही त्यांच्याशिवाय. जाऊ दे. मुंगी? तुम्ही हसू नका. अरे मुंगी. तुम्ही हसू नका. हसायला काय झालं एवढं त्याच्यात? सॉरी सॉरी. नाही मी परत तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टींना बढावा देऊ नका. मी शेवटचं सांगतोय. हा ठीक आहे. सॉरी सॉरी. आपण कुठे चाललोय? रिलॅक्स राहू. तुम्हाला कुठे पळवून नाही नेते मी. तुमचा काय भरोसा नाही बाई. काय अजून रागवलात? म्हणजे काय त्या बांगड्यांचा अजून माझ्यावर हो माहिती सगळी माहिती माहिती. तुमची आयडिया आणि मला त्रास. अहो रिलॅक्स. त्याबद्दलच बोलायचं म्हणून आले मी. म्हणजे मला माहिती आहे ना, अधिराचाच याच्यात दोष आहे. तीच चुकते आणि तीच चुकणार, मला माहिती आहे. आता लग्न झालंय तर आपल्या सासरच्या माणसांशी जुळवून घ्यायचं, त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं, त्यांच्या आवडीनिवडी जपायचं. पण नाही, तुम्ही मला सांगा, आपण काय वेगळं केलं का हो? आपली तर सासू सासऱ्यांसमोर असं मान वर करून बोलायची टाप होती काय? हिंमतच नव्हती. माझी तर अजूनही नाहीये. अधिराच्या आजीचा एक शब्द सुद्धा मी खाली पडू देत नाही. खरंच सांगते तुम्हाला. पण आजकालच्या मुली तशा नाही. तो अधिराचा हट्ट म्हणजे बापरे. ही तर बाई हातच टेकले अधिरा पुढे. अतिशय म्हणजे अतिशय रूड बिहेवियर. अतिशय. आणि हे आता नाही, हे पहिल्यापासून असंच चालू आहे. म्हणजे जेव्हापासून आम्ही पहिल्यांदा भेटलोय तेव्हापासून आतापर्यंत हे असंच वागणं आहे त्यांचं. म्हणजे जगातला सगळा समंजसपणा, जगातली सगळी मॅच्युरिटी ती फक्त ह्यांनाच आहे, बाकी कोणाला नाही. आणि आम्ही म्हणजे काय, मॉन्टेसरीतली असतात ना दुडू लावणारी मुलं, ग्राउंडवरती पडतात, वर्ग कुठे कळत नाही, मास्तरनी काय शिकवलं कळत नाही, ते म्हणजे आम्ही. आणि आयुष्यातलं जे काही कळणं आहे ना, आयुष्याचं सार कळणं आहे ते फक्त ह्यांना. हे असं वागणं आहे यांचं. फोन घे. काय आता काय त्यांना फोन घेऊन देऊ मी? अरे फोन 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 वाजतोय तुझा. फोन घे. घ्या. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. मी बोलू बोलू. नाही नाही नाही, मी बोलतो ना. काहीतरी काम आहे, काहीतरी हवं असणार त्यांना. घेतोय. हॅलो, काय? राजवाडे, सॉरी मगाशी मी. नाही नाही, आता काय उपयोग आहे सॉरी म्हणून? मगाशी एक अक्षर बोलला नाही, एक अक्षर सुद्धा नाही. आता सॉरी म्हणून काही उपयोग नाही. मी दुखावला गेलोय, हर्ट झालोय. मी पूजा करत होते आणि स्तोत्र म्हणत होते. तर तसं स्तोत्र म्हणताना कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडत मला जनरली. आणि मला वाटलंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यायला करत नव्हते, म्हणून मी सॉरी म्हणायला फोन केलाय.